तुटलेले लव्ह स्टोरी भाग 1. सुरुवात एका सुंदर नात्याची. पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये सगळीकडे गारवा पसरला होता. हिरवळीतून येणारा मातीचा सुगंध मनाला वेड लावत होता. अशाच एका दुपारी अनिकेत पहिल्यांदाच त्या कॉलेजमध्ये पाऊल ठेवत होता. नवीन शहर, नवीन लोक, सगळंच त्याच्यासाठी अनोळखी होतं. पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, स्वप्नांची, काहीतरी मोठं करण्याची. तो हळूहळू कॅम्पसच्या आत चालत होता आणि अचानक धाड, त्याचा कोणाशी तरी जोरात धक्का लागला. पुस्तकं सगळीकडे पडली. सॉरी, मी पाहिलं नाही, अनिकेत घाईघाईने म्हणाला. तुम्हाला दिसत नाही का चालताना? समोरून एक रागावलेला आवाज आला. अनिकेतने वर पाहिलं आणि तो क्षणभर थांबला. ती होती सानिका. लांबसडक केस, डोळ्यात थोडा राग आणि तरीही एक वेगळीच निरागसता. तिचं व्यक्तिमत्व असं होतं की कोणालाही पहिल्याच नजरेत आकर्षित करेल. अनिकेत काही क्षण काहीच बोलू शकला नाही. हॅलो, काय बघताय? सानिकाने भुवया उंचावत विचारलं. काही नाही, सॉरी, खरंच. तो पटकन तिची पुस्तकं उचलायला लागला. सानिका अजून थोडी चिडलेलीच होती, पण त्याच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून तिचा राग थोडा कमी झाला. ठीक आहे, पुढच्या वेळी जरा लक्ष द्या, ती म्हणाली आणि निघून गेली. अनिकेत मात्र तिच्याकडे पाहतच राहिला. त्या पावसाच्या थेंबांमध्ये त्या क्षणी काहीतरी बदललं होतं. त्या दिवसानंतर अनिकेतचं लक्ष सतत सानिकाकडेच असायचं. कधी ती लायब्ररीत दिसायची, कधी कॅन्टीनमध्ये तिच्या मैत्रिणींसोबत हसत असायची. अनिकेतला कळत नव्हतं हे फक्त आकर्षण आहे की काहीतरी जास्त. एक दिवस तो ठरवतो, आज मी तिच्याशी नीट बोलणारच. कॅन्टीनमध्ये सानिका एकटीच बसलेली होती. अनिकेतचा हृदयाचा ठोका वाढला. तो हळूहळू तिच्याकडे गेला. मी बसू का? त्याने विचारलं. सानिका थोडी आश्चर्यचकित झाली, पण म्हणाली, हो, मी अनिकेत. तो म्हणाला. सानिका, ती हलकसं हसत म्हणाली आणि तिथून सुरू झाला एक सुंदर, निरागस आणि स्वप्नांनी भरलेला प्रवास. पण प्रत्येक प्रेमकथेप्रमाणे या कथेच्या मागेही काही रहस्य होती, काही वेदना, काही अपूर्ण गोष्टी, ज्यामुळे एक दिवस हे नातं तुटणार होतं. अनिकेत आणि सानिकाची मैत्री कशी प्रेमात बदलते आणि सानिकाच्या आयुष्यातलं एक गुपित जे सगळं बदलून टाकणार आहे. मैत्री की प्रेम, मनाच्या धडधडीतलं गुपित. कॅन्टीनमधली ती पहिली नीट झालेली ओळख. त्या दिवसानंतर सगळंच हळूहळू बदलायला लागलं. अनिकेत आणि सानिकाची भेट आता रोजची झाली होती. कधी लायब्ररीत एकत्र अभ्यास, कधी कॅन्टीनमध्ये चहा आणि गप्पा, तर कधी कॉलेजच्या गार्डनमध्ये शांतपणे बसून दोघंही आपल्या स्वप्नांविषयी बोलायचे. एका संध्याकाळी सूर्य मावळत होता. आकाश केशरी गुलाबी रंगांनी रंगलेलं होतं. दोघंही गार्डनमध्ये बसले होते. तुला काय व्हायचंय पुढे? सानिकाने विचारलं. अनिकेत हलकसं हसला. मला खूप मोठं काहीतरी करायचे, पण त्याहून महत्त्वाचं, माझ्या माणसांना कधीच दुःखी होऊ नये. सानिकाने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातली प्रामाणिकता तिला जाणवली. आणि तू? अनिकेतने विचारलं. सानिका काही क्षण शांत राहिली. मला फक्त शांत आयुष्य हवंय, जिथे कुणी मला सोडून जाणार नाही. अनिकेतला तिचं उत्तर थोडं वेगळं वाटलं. म्हणजे? सानिका लगेच विषय बदलते. काही नाही, चल, उशीर होतोय. त्या दिवसापासून अनिकेतच्या मनात एक प्रश्न कायमचा अडकून राहिला. सानिका असं का बोलली? दिवस पुढे सरकत होते आणि त्यांच्या नात्याची गाठ अधिक घट्ट होत होती. एक दिवस कॉलेजमध्ये कल्चरल फेस्ट होता. सगळीकडे आनंद, गाणी, नृत्य, उत्साहाचं वातावरण. सानिका स्टेजवर परफॉर्म करणार होती. अनिकेत पहिल्या रांगेत बसून तिच्याकडे पाहत होता. त्याचं हृदय वेगाने धडधडत होतं. जशी सानिका स्टेजवर आली, संपूर्ण सभागृह शांत झालं. ती एक सुंदर, भावनांनी भरलेलं गाणं गाऊ लागली. तिच्या आवाजात एक वेदना होती, एक खोल दुःख. अनिकेतच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. ही इतकी दुःखी का वाटतेय? त्याने स्वतःलाच विचारलं. परफॉर्मन्स संपला. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला, पण सानिकाच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. ती पटकन स्टेजवरून खाली उतरली आणि कुठेतरी निघून गेली. अनिकेत तिच्या मागे गेला. कॉलेजच्या एका शांत कोपऱ्यात सानिका एकटीच उभी होती. डोळ्यातून अश्रू वाहत होते. सानिका, काय झालं? अनिकेतने हळू आवाजात विचारलं. ती पटकन अश्रू पुसते. काही नाही, मी ठीक आहे. माझ्यापासून काय लपवतेस?
अनिकेतचा आवाज थोडा भावनिक झाला. सानिका काही बोलली नाही, फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. आणि अचानक ती त्याच्या जवळ आली आणि हलकंसं त्याला मिठी मारली. अनिकेत स्तब्ध झाला. त्या मिठीत तिची भीती, वेदना, एकटेपण सगळं काही जाणवत होतं. मला मला कोणीतरी हवंय, जो मला कधीच सोडून जाणार नाही. सानिकाचा आवाज थरथरत होता. अनिकेतने तिचे हात घट्ट धरले. मी आहे ना, मी कधीच तुला सोडणार नाही. त्या क्षणी दोघांच्याही मनात एकच भावना निर्माण झाली, प्रेम. पण ज्यावेळी सगळं सुंदर वाटायला लागतं त्याच वेळी आयुष्य काहीतरी वेगळंच ठरवतं. दुसऱ्याच दिवशी अनिकेत कॉलेजमध्ये येतो, पण सानिका दिसत नाही. पहिला तास, दुसरा तास, पूर्ण दिवस ती कुठेच नव्हती. अनिकेतचा जीव कासावीस झाला. तो तिच्या मैत्रिणीकडे विचारतो, सानिका आज का आली नाही? ती थोडी घाबरलेली दिसते. तुला माहिती नाही? काय? अनिकेतचं हृदय जोरात धडधडू लागलं. ती हळू आवाजात म्हणाली, सानिकाचं आधीच एंगेजमेंट झाली आहे. क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं. अनिकेतच्या पायाखालची जमीन सरकली. काय? तो अविश्वासाने म्हणाला. त्याच्या डोळ्यांसमोर कालची ती मिठी, तिचं रडणं, तिचं मला सोडून जाऊ नकोस हे शब्द फिरू लागले. सानिका खरंच कोण आहे? तिने हे सगळं अनिकेतपासून का लपवलं? आणि आता अनिकेत काय करणार? अनिकेत सानिकाला सामोरा जाईल आणि सत्य ऐकून त्याचं हृदय पूर्णपणे तुटणार आहे. सत्याचा धक्का आणि तुटत चाललेलं मन. सानिकाची एंगेजमेंट झाली हे शब्द ऐकून अनिकेतच्या कानात घुमत होते. तो जिथे उभा होता तिथेच काही क्षण स्तब्ध झाला. हे खोटं असू शकतं. सानिका असं काही माझ्यापासून लपवू शकत नाही, तो स्वतःला समजावत होता. पण मन मात्र मानायला तयार नव्हतं. तो लगेच सानिकाला फोन करतो. एकदा, दोनदा, तीनदा, पण फोन स्विच ऑफ. त्याच्या मनात भीती वाढत जाते. सानिका, तू असं का करतेस? त्या संध्याकाळी अनिकेत थेट सानिकाच्या घराजवळ पोहोचतो. घराच्या बाहेर लाईट्स लावलेल्या, सजावट, लोकांची ये जा आणि आतून येणारे हसण्याचे आवाज. अनिकेतच्या छातीत एक कळ उठते. तो हळूहळू आत जातो आणि त्याच्या डोळ्यांसमोर जे दिसतं ते पाहून त्याचा श्वास अडकतो. सानिका सुंदर साडीमध्ये, हातात अंगठी आणि तिच्या शेजारी उभा एक मुलगा. दोघंही हसत होते. लोक त्यांना शुभेच्छा देत होते. ती तिच्या एंगेजमेंटच्या फंक्शनमध्ये होती. अनिकेतचे डोळे भरून आले. त्याचं हृदय तुटत होतं. हे सगळं खरं आहे. तो तिथेच उभा राहून सगळं पाहत राहिला. अचानक सानिकाची नजर त्याच्यावर पडते. ती स्तब्ध होते. तिच्या चेहऱ्यावरचं हसू गायब होतं. क्षणभर दोघांचे डोळे एकमेकांना भिडतात. त्या नजरेत खूप काही होतं, प्रेम, वेदना, अपराधीपणा. सानिका घाईघाईने बाहेर येते. अनिकेत, तू इथे? तिचा आवाज थरथरत होता. अनिकेतच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाज मात्र शांत. हे सगळं काय आहे सानिका? सानिका काही क्षण काहीच बोलू शकली नाही. उत्तर दे. अनिकेतचा आवाज आता तुटायला लागला होता. काल तू म्हणालीस ना मला सोडून जाऊ नकोस, आणि आज तू दुसऱ्याची होणार आहेस. सानिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अनिकेत, मी तुला सगळं सांगणार होते. कधी? सगळं झाल्यावर? तो रागाने म्हणाला. मी तुझ्यासाठी काय होतो सानिका? टाइमपास? नाही, ती जोरात ओरडली. तू माझ्यासाठी सगळं आहेस. मग हे सगळं काय आहे? सानिका शांत झाली. तिने डोळे खाली केले. हे माझ्या आईबाबांचं ठरलेलं आहे. म्हणजे माझं लग्न माझ्या मनाने नाही होत. अनिकेत थोडा मागे सरकला. मग तू मला आधी का नाही सांगितलं? सानिका रडत म्हणाली. कारण मला भीती वाटत होती तुला गमावण्याची आणि स्वतःला सावरू न शकण्याची. क्षणभर शांतता पसरली. अनिकेतने तिच्याकडे पाहिलं. तू माझ्यावर प्रेम करतेस? सानिका डोळ्यात पाणी घेऊन मान हलवते. हो, खूप. मग माझ्यासोबत चल. सानिका थोडी घाबरली. कुठे? या सगळ्यापासून दूर. आपलं आयुष्य सुरू करू. सानिकाच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. नाही अनिकेत, मी असं करू शकत नाही. का? कारण मी माझ्या कुटुंबाला तोडू शकत नाही. हे ऐकून अनिकेतचं मन पूर्णपणे तुटलं. म्हणजे तू मला सोडून देणार आहेस? सानिका काहीच बोलली नाही, फक्त रडत राहिली. अनिकेत हळू आवाजात म्हणाला, ठीक आहे, आजपासून मी तुझ्यासाठी कोणीच नाही. तो वळतो आणि तिथून निघून जातो. सानिका मागून त्याला हाक मारते. अनिकेत, प्लीज थांब. पण तो थांबत नाही.
त्या रात्री दोन हृदय एकमेकांपासून दूर गेली. एक प्रेमासाठी सर्व काही सोडायला तयार होता आणि दुसरी कुटुंबासाठी प्रेम सोडत होती. अनिकेत या तुटलेल्या प्रेमातून सावरू शकेल का? आणि सानिकाचं आयुष्य खरंच तिच्या निर्णयामुळे सुखी होईल का? त्या रात्रीनंतर अनिकेत पूर्णपणे बदलला होता. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये तो रोज यायचा, पण आता त्याच्या चेहऱ्यावर ती उत्सुकता नव्हती, डोळ्यात स्वप्न नव्हती, फक्त एक रिकामेपणा आणि आतून तुटलेलं मन. कॅन्टीनमध्ये तो एकटाच बसलेला असायचा, जिथे कधी काळी सानिकासोबत हसत खेळत वेळ घालवायचा. तिथेच आता तो शांतपणे बसून तिच्या आठवणीत हरवून जायचा. त्याच्या फोनमध्ये अजूनही सानिकाचे फोटो होते, चॅट्स, तिचं टेक केअर म्हणणं. तो पुन्हा पुन्हा तेच मेसेज वाचायचा आणि प्रत्येक वेळी त्याच्या डोळ्यात पाणी यायचं. दुसऱ्या बाजूला सानिकाही सुखी नव्हती. घरात लग्नाची तयारी जोरात सुरू होती, सगळीकडे आनंदाचं वातावरण, पण तिच्या मनात मात्र एकच वादळ होतं. अनिकेत एक दिवस तिच्या हातात मेहंदी लावली जात होती. मैत्रिणी हसत होत्या, कोणी तिचं नाव आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव लिहित होतं, पण सानिकाचे डोळे सतत पाणावलेले होते. तिला त्या मेहंदीत एक वेगळंच नाव दिसत होतं, अनिकेत. सानिका, हस ना, तुझं लग्न आहे, तिची मैत्रीण म्हणाली. सानिका जबरदस्तीने हसली, पण तिचं मन रडत होतं. त्या रात्री सानिका आपल्या रूममध्ये एकटीच बसली होती. तिने फोन हातात घेतला, अनिकेतचा नंबर उघडला. काही क्षण ती फक्त स्क्रीनकडे पाहत राहिली. कॉल करू का? तिचं मन म्हणत होतं, कर. अजून वेळ गेलेली नाही, पण दुसऱ्याच क्षणी तिच्या कुटुंबाचे चेहरे तिच्या डोळ्यासमोर आले. तिने फोन परत ठेवला आणि शांतपणे रडायला लागली. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये अनिकेत क्लासमध्ये बसला होता, पण त्याचं लक्ष कुठेच नव्हतं. अचानक त्याच्या मित्राने सांगितलं, अरे, सानिकाचं लग्न पुढच्या आठवड्यात आहे. तो क्षण अनिकेतसाठी शेवटचा धक्का होता. त्याच्या डोळ्यात अश्रू आले, पण यावेळी त्याने ते लपवले नाहीत. बस झालं, आता मी स्वतःला अजून त्रास देणार नाही, तो मनाशी ठरवतो. त्या संध्याकाळी अनिकेत एका शांत ठिकाणी जातो, जिथे तो आणि सानिका एकत्र बसायचे. तो तिथे बसतो, आकाशाकडे पाहतो. तू मला का भेटलीस सानिका? त्याचा आवाज थरथरत होता. जर शेवटी मला सोडून जायचंच होतं, तर इतकं प्रेम का दिलंस? त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण त्या अश्रूंमध्ये आता एक वेगळीच भावना होती, राग आणि तुटलेपण. त्या रात्री अनिकेत एक निर्णय घेतो. तो शहर सोडणार होता, जिथे तिच्या आठवणी नाहीत. तिथेच मी स्वतःला पुन्हा शोधेन. दुसऱ्या बाजूला सानिकाला अजूनही काहीतरी चूक होत असल्याची जाणीव होत होती. तिचं मन सतत तिला सांगत होतं, तू तुझं खरं प्रेम गमावते आहेस. पण ती अजूनही शांत होती. एकीकडे अनिकेत शहर सोडायला निघाला आहे आणि दुसरीकडे सानिकाचं लग्न ठरलेलं आहे. पुढील भागात अनिकेत खरंच शहर सोडून जाईल का? आणि लग्नाच्या आधी सानिका कोणता मोठा निर्णय घेणार? हे पाहू पुढच्या भागामध्ये. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.